So hello everyone, welcome back to the channel everyone. I hope you guys looking absolutely fine. तर कोपरगावला आलो तसंही आम्ही पण ट्रेन मधून उतरलो. आमचे हा एक मित्र आणि अजून एक मित्र आहे त्याला टीसी मध्ये घेऊन गेले. भाऊकडे तिकीट नाहीये. आता आलेलो आम्ही केव्हाच हे इथंच बसलेलो आता. भाऊला काढावं लागेल. हा बघा आज बरं का तो पोरगा टीसीन धरलं होतं याला. हमें तो अपनों ने लूटा गेरों में कहा दम था हमारा टिकट भी वहाँ पकड़ा गया जहाँ टीसी कम था. कसा होता एक्सपिरियन्स टीसीन धरलं? एक्सपिरियन्स एकदम कडक होता नाही का. टीसीन कसं घेतलं? आता टीसीने आम्हाला घेतलं त्या टायमाला आमच्या खिशात निदान 350 रुपये होते नाही का. तर आम्ही काय केलं लगेच निम्म्याच्या वरती पैसे नाही निम्मे पैसे ना डायरेक्ट आपल्या मित्राच्या मोबाईलवरती फॉरवर्ड करून टाकले नाही का. मग टीसीला म्हणलं नाही का काका माझ्याकडे पैसे नाही असं तसं त्यांना बँक बॅलन्स दाखवला. टीसी मला धमक्या देऊ लागला मी आरपीओ बोलवील. त्याला मी सांगितलं की नाही का आम्ही माझ्या आर्मीवाल्या भावाला भेटायला गेलो होतो. त्याला थोडंसं आपल्या भावाचं गुणगान सांगितलं. म्हटलं माझा भाऊ पण आर्मीमध्ये असं आहे तसं आहे. तर मग तो म्हणे ठीक आहे म्हणे किती म्हणे तुझ्याकडं. तर मग त्याला 150 मध्ये कटून दिलं. सोय झाली म्हणजे त्याची. पण आमचा नाश्ता गेलाय नाही का. 150 मध्ये आम्ही किती दिवस पावभाजी खाऊन घेतली असते विषय. पावभाजी नाही आमची नाही का आमची एक दोन चहा असतात नाही का 20-20 रुपयाचा. राणाची कभी तिकीट बिना तिकीट के ट्रॅव्हल मत करो. समजलं? नहीं करो भाई करो मेरे नाही जैसा करो याला अजून धरलेलं नाही याला जोपर्यंत धरत नाही तोपर्यंत हा थोडस याला फक्त धरू द्या. थांबायचं नाही काही होत थांबायचं नाही. तर भावांनो लाईक करा शेअर करा मस्त नाही का. ओके मला वाटत असेल धुकं आहे. धुकं नाहीये हे बघा ही माझ्या एकदम खतरनाक धुकं नाहीये स्मॉग आहे. आता कॅमेरा क्वालिटीमुळे आपल्याला असं दिसत नाही आता जाणवत नाही का. पण आता आम्ही ते फील करतोय डायरेक्ट आम्हाला असं एक श्वास घेण्यासाठी ना असं एक आपण असं म्हणतो ना दूर जाणवतोय श्वास घेताना नाही का. तर त्यामुळे मास्क वगैरे वापरत चालला कोपरगाव सिटीमध्ये हिंडताना नाही का. कोपरगाववाले सगळी काळजी घ्या. असे दुराडे वगैरे याच्यामध्ये पडू नका नाही का. खूप धोके वगैरे असतात नाही का. तर बस येऊ नका भाई. आता आपण कॉलेजकडे चाललेलो आहे नाही का. अशीच घुसणार आहे का. कोणी विचार केला असेल कॉलेज आहे 7:30ला स्टेशनला आलो तो 6:15ला. अर्धा तास ते या टीसीनेच धरले होते याला. हा आता मस्त पळून गेला होता याला काही घेणं देणं नव्हतं. एनिवेज कॉलेजमध्ये आलेलो आहे पण अजून कोणी मित्र तर आलेलं नाही आहे कारण की कॉलेज आहे 7:30चं आणि आत्ता जस्ट 7:05 वाजलेले आहे. त्याच्यामुळे कोणी आलेलं तर नाही आहे. तर वाट बघू आता कोणी येतं कोण नाही. आकाश दादा काय म्हणता तुम्ही एवढं का गारंटी तुम्ही नाही का बस इथे आपली जागा इथेच काय म्हणता भाऊ सो हॅलो रिसेस झाली आता आम्ही असं चाललो आहे जरा ग्राउंडवरती बसायला आलो आहे. तर इथं बहुतेक तरी गॅदरिंगची तयारी चालू आहे. आय थिंक सो तरी गॅदरिंगचीच तयारी आहे. हा इकडं माझा व्हिडिओ पाहतोय. हॅलो याचं दुसरंच काहीतरी चालू आहे. किती काय थोड्या वेळ संपून जाईल रिसेस नाही तरी पण असंच बसलेलो आहे. चांगलं वाटतं जरा ग्राउंडवरती. बॅक टू द ब्लॉग. आज मला काय जास्त शूट करता नाही आलं कॉलेजमध्ये कारण की रिसेस झाली आणि माझ्या मित्राला थोडं तब्येत खराब होती त्याची. त्याच्यामुळे मला त्याला रेल्वे स्टेशनवरून सोडायला जावं लागलं कारण की मग त्याला घरी जायचं होतं. त्याच्यामुळे मग तो म्हटलं की मला सोडून ये म्हणून मग सोडवायला गेलं. त्याच्यामुळे मला काही शूट करता नाही आलं पण उद्या शूट करेल मी. त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये पाहू शकता. तर आजसाठी एवढंच. विथ दॅट सेट प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग.